जीवनाचा उद्देश काय आहे? आपण जन्मतो, लहानपण घालवतो, शिक्षण घेतो, नोकरी करतो, पैसे कमावतो, कुटुंब बनवतो आणि एक दिवस या जगातून निघून जातो. पण जर जीवनाचा उद्देश फक्त खाणे-पिणे, पैसे कमावणे आणि काही वर्षे मजा करणे इतकाच असता, तर माणूस आणि प्राणी यांच्यात फरक काय राहिला असता? प्राणी देखील खातात, झोपतात आणि आपले आयुष्य जगतात. पण माणसाला अल्लाहने विचार करण्याची क्षमता दिली आहे. माणूस विचार करू शकतो, सत्य शोधू शकतो आणि योग्य-अयोग्य यामध्ये फरक करू शकतो. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे. जर आपण या विशाल विश्वाकडे पाहिले, आकाशाकडे पाहिले, सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, समुद्र आणि निसर्गातील अद्भुत व्यवस्था पाहिली, तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे सर्व काही योगायोगाने निर्माण झालेले नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक महान निर्माणकर्ता आहे. या संपूर्ण सृष्टीला निर्माण करणारा आणि चालवणारा एकच सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तोच अल्लाह आहे, जो एक आहे, ज्याला कोणताही भागीदार नाही, जो जन्मला नाही आणि ज्याने कोणाला जन्म दिला नाही. अल्लाहने माणसाला विनाकारण निर्माण केलेले नाही. या जगात माणसाला एक खास उद्देश देऊन पाठवले आहे. तो उद्देश म्हणजे अल्लाहची ओळख करणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि फक्त त्याचीच उपासना करणे. माणसाने आपल्या जीवनात सत्याला स्वीकारावे, चांगल्या गोष्टी कराव्यात, लोकांशी न्यायाने वागावे, गरिबांची मदत करावी, खोटेपणा, अन्याय आणि वाईट गोष्टींपासून दूर राहावे. अल्लाहने आपल्याला बुद्धी दिली आहे, जेणेकरणे आपण योग्य मार्ग निवडू शकू. या जगातील जीवन हे कायमचे नाही. हे फक्त एक परीक्षा आहे. जसे शाळेत परीक्षा होते आणि त्यानंतर निकाल लागतो, त्याचप्रमाणे या जगातील जीवन संपल्यानंतर प्रत्येक मनुष्याला आपल्या कर्मांचा हिशोब द्यावा लागेल. ज्यांनी सत्य स्वीकारले, चांगले कर्म केले आणि अल्लाहची उपासना केली, त्यांच्यासाठी अनंत काळचे सुख आहे. आणि ज्यांनी सत्य नाकारले आणि चुकीचा मार्ग निवडला, त्यांना त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. म्हणूनच जीवनाचा खरा उद्देश फक्त पैसा, पद, प्रसिद्धी किंवा दुनियावी सुख मिळवणे नाही. या सर्व गोष्टी काही काळासाठी असतात आणि एक दिवस संपून जातात. खरा उद्देश म्हणजे आपल्या निर्माणकर्त्याला ओळखणे, त्याच्या मार्गावर चालणे आणि असे जीवन जगणे की ज्यामुळे आपल्याला या जगातही शांती मिळेल आणि मृत्यूनंतरही यश मिळेल. आज अनेक लोक जीवनाच्या धावपळीत इतके व्यस्त झाले आहेत की ते जीवनाचा खरा उद्देश विसरून गेले आहेत. लोक पैसा कमावण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दुनियावी सुखासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. पण जेव्हा एखादी अडचण येते, संकट येते किंवा मृत्यूची याद येते, तेव्हा माणूस विचार करायला लागतो की जीवनात खरंच महत्त्वाचं काय आहे. जर आपण मनापासून विचार केला तर आपल्याला समजेल की या जगातील सर्वात मोठे सत्य म्हणजे अल्लाह एक आहे आणि त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. त्यानेच आपल्याला जीवन दिले आहे आणि एक दिवस त्याच्याकडेच परत जायचे आहे. म्हणूनच आपण आपल्या जीवनात सत्याचा शोध घ्यायला हवा, आपल्या निर्माणकर्त्याला ओळखायला हवे, त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगायला हवे. जेव्हा माणूस आपल्या जीवनाचा खरा उद्देश समजून घेतो, तेव्हा त्याचे जीवन बदलते. त्याच्या हृदयात शांतता येते, त्याच्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. या जगातील प्रत्येक मनुष्याला एक दिवस मृत्यूचा सामना करावा लागणार आहे. कोणीही कायमचे या जगात राहणार नाही. म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न हा नाही की आपण किती वर्षे जगलो, किती पैसा कमावला किंवा किती प्रसिद्ध झालो. खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या निर्माणकर्त्याला ओळखले का, आपण सत्य स्वीकारले का आणि आपण आपले जीवन योग्य मार्गावर जगलो का. म्हणूनच चला आपण आपल्या जीवनाचा उद्देश समजून घेऊया, सत्याचा शोध घेऊया, अल्लाहला ओळखूया आणि त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. कारण जेव्हा माणूस आपल्या जीवनाचा खरा उद्देश समजतो, तेव्हाच त्याचे जीवन अर्थपूर्ण बनते.